राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता भाग्याने शॉपिंग केलेली असते आणि तीसुद्धा स्पेशली प्राजक्तासाठी साडी घेतलेली असते तिने. आणि जी साडी प्राजक्तासाठी स्पेशली तिने घेतली ना, ती साडी आधी आणून ना ती मामांच्या हातामध्ये देते आणि मामांना सांगत असते की बघा बाबा, आपल्याला लागतं ना, म्हणजे आपण विचार करतो की या सगळ्या काही गोष्टी द्यायच्या असतात लग्नामध्ये आणि आपल्याकडे मान असतो की मामाने एखादं वस्त्र पिवळ्या रंगाचं भाचीला द्यावं. आणि म्हणूनच बघा, मी पिवळ्या रंगाची किती सुंदर अशी साडी आणली आहे आणि मग आता हीच साडी ना तुम्ही प्राजूला द्या, म्हणजे कसं प्राजूला ही साडी खूप जास्त आवडेल बघा तुम्ही. मग तेव्हाच ना खरं तर मामांना आता अभिमान वाटत असतो. मामा आता विचार करतात की म्हणजे मी कधीच विचारही केला नव्हता की माझी मुलगी एवढी मोठी होईल आणि ते सुद्धा एवढ्या पटापट, म्हणजे घराची जबाबदारी आणि या सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्टरित्या आता तू घ्यायला लागली आहेस. त्यामुळेच ना मला एकदम भरून आलं आहे. मग तेव्हा ही आता तुमच्यासाठी आहे स्पेशली, त्यामुळे तुम्ही आहे ना मस्त अशी आता ही साडी देऊन टाका. आणि आपण ही साडी जी आहे ना ती यासाठी द्यायची आहे, म्हणजे कसं आपण सुद्धा ना आपलं कर्तव्य पार पाडतोय हे आता प्राजू बघत असते. प्राजूलासुद्धा आता भरून आलेलं असतं. प्राजू ही विचार करते की खरंच ना भाग्याने हे सगळं कधी केलं. त्याचबरोबर मामाला भाग्याचं कौतुक वाटत असतं, कारण आता भाग्या कामाला वगैरे जायला लागलेली असते ना आणि त्यामुळे घराची जबाबदारी आता तिने बरोबर उचललेली असते. जशी आता तिने घराची जबाबदारी उचललेली असते ना, तसं मात्र आता मामा बोलत असतात की मुलं कधी मोठी होतात ना काहीच कळत नाही. याआधी मी विचारही केला नव्हता की एवढा सगळा. तेच दुसरीकडे आता मामाने ती साडी प्राजक्ताला द्यायचं ठरवलेलं होतं. मामा जेव्हा आता ती साडी प्राजक्ताला द्यायचं ठरवतात तेव्हा आता प्राजक्ताच्या समोर आता ती साडी ठेवतात आणि प्राजक्ताला आता ते म्हणत असतात की कधी एवढी माझी मुलगी मोठी झाली काहीच कळलं नाही. जिला इतके दिवस बाहुली आणून देत होतो तिला आज चक्क लग्नासाठी साडी देताना मलासुद्धा ना आता धाडस होत नाही आहे, असंही आता म्हटलं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र ना असं भरून आलेलं असतं. मग तेव्हाच दुसरीकडे मात्र आता म्हटलं जातं की तू का स्वतःला त्रास करून घेतोय. त्यानंतर आता मामाने इतकं छान जे काही सरप्राईज दिलेलं असतं ना ते बघूनच ना जी प्राजू आहे ती खुश असते. सोबतच ना इकडे मात्र आता तृप्तीचं भलतंच सुरू असतं. तृप्ती आता म्हणत असते की बघितलंस का, यांचं छान शॉपिंगसुद्धा झाली आहे. आता एक काम करूया, आपण छान मूवीला जाऊया, मस्त पॉपकॉर्न खाऊया आणि मग येताना थोडीशी शॉपिंग करून येऊया. कौस्तुभ मात्र आता तृप्तीला या सगळ्यासाठी डायरेक्टच नकार देतो. तो तिला म्हणत असतो की काही गरज नाही हां तुझ्यासोबत कुठेही जायची, समजलं ना. आता जे काही चाललं आहे ना ते एकदम बरोबर आहे, म्हणजे शॉपिंगचं वगैरे नंतर बघूया, असं बोलून तो तिला शांत करत असतो. पण दुसरीकडे मात्र भाग्याला प्राजक्ता विचारत असते, पण मला एक गोष्ट कळली नाही की तू ही साडी कधी घेतलीस ग, म्हणजे मलाही कळलं नाही भाग्याने ही साडी कधी घेतली ते, असं आता प्राजक्ता बोलत असते. तेव्हाच ना प्राजक्ताला आता भाग्या बोलत असते की ते काय आहे ना की तू जेव्हा सारखे सारखे तुला मी चेंजिंग रूममध्ये कपडे चेंज करायला पाठवत होती ना तेव्हा माझं साडी सिलेक्शन तर सुरू होतं ना, मग तेव्हाच मी साडी सिलेक्ट केली, असंही आता ती बोलत असते. आता प्राजक्ताला खूप छान वाटत असतं की आपल्याला एवढं सगळं काही मिळतं आहे आणि एवढा सगळा आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदीच ना खुलून आलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे मात्र आता मामा जे आहेत ना ते सुद्धा आता कौतुक करत असतात. त्यांनासुद्धा छान वाटत असतं की आपली मुलं एवढी मोठी होत आहेत आणि त्यामुळेच ना ते आता बघत असतात. ते दुसरीकडे मात्र आता हातामध्ये मोबाईल असतो आणि आरव ना त्याच्या फोनमध्ये भाग्याचा फोटो बघत असतो. त्याला ना आता भाग्याशिवाय ना जराही करमत नसतं. त्याला सारखीच आता भाग्याची आठवण येत असते आणि त्यामुळे आता तो भाग्याच्या इंस्टाग्रामवरचे भाग्याचे फोटोज पाहत असतो आणि भाग्याने लग्नामध्ये सगळ्यांसमोर जे काही म्हटलं होतं ते आता सारखं सारखं त्याला आठवत राहतं, कारण ना तो भाग्याच्या कॉन्फिडन्सच्याच प्रेमात पडलेला होता. भाग्याकडे खरंच खूप मोठी एनर्जी होती आणि त्यामुळेच ना जे भाग्याला आवडतं तेच त्यालासुद्धा आवडायला लागलं होतं. म्हणजेच भाग्याने आता म्हटलेलं होतं की मला ना आता कॉफी नाही आवडत तर चहा आवडतो, तर त्यानेसुद्धा आता चहा घ्यायला सुरुवात केलेली होती आणि त्यामुळेच ना त्याला आता प्रत्येक वेळेला
वेळोवेळी ना सारखी आता आठवण येत होती. त्याला आता असं होत होतं की कधी एकदा ना भाग्याला भेटतोय, पण आता त्याच्या आईने त्याला ह्या सगळ्यापासून लांब आणलेलं होतं. आणि जेव्हाच ना तो आता मागे येतो ना, तेव्हा मात्र आता तो विचार करत असतो की थोडी घाईच केली भाग्याला विचारायला, असं सुद्धा त्याला कुठेतरी वाटत होतं. त्याला आता या सगळ्या काही गोष्टी अशा वाटत होत्या ना, त्यामुळेच ना आता त्याला भाग्याची जास्त आठवण येत होती. अक्षरशः त्याच्या डोळ्यात ना पाणीही येत होतं. डोळ्यातलं पाणी काही केल्या आता थांबत नव्हतं. इकडे आता जेव्हा रूममध्ये आलोक असतो, आलोकला भेटायला इकडे आता बाबा आलेले असतात आणि आलोकला भेटतात. आलोकला भेटल्यानंतर आलोकला ते म्हणत असतात की कोण आलंय बघितलंस का. आलोक ना आता बघून न बघितल्यासारखं करत असतो आणि तेव्हाच ना आलोक आता पुन्हा एकदा त्याच्या पुस्तकात डोकं टाकून बघत असतो. तेवढ्यातच ना बाबा तिथे येतात आणि बाबा म्हणतात की बघितलंस का कोण आलं आहे ते. मी ना माझ्या आलोकसाठी स्पेशली गिफ्ट आणलं आहे आणि ते गिफ्ट बघणार नाही का. आणि बघतोयस का कोण आलं आहे ते, तुझे बाबा. मग आता तो जेव्हा बाबांना बघतो ना, तेव्हा त्याला आनंद नाही होत. त्याला ना उलट अजूनच राग येतो. तो म्हणत असतो की तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही आलेल्याचा मला आनंद होईल. तुम्ही आलेल्याचा ना मला आनंद होणारच नाही, कारण तुम्ही ना माझ्यासाठी नाही आहात. म्हणजेच आता तुम्ही माझ्यासाठी माझ्या आयुष्यात इम्पॉर्टंट नाही आहात. माझ्यासाठी तुम्ही तेव्हाच मेलात जेव्हा 15 वर्षाआधी, तेव्हाच मी बघितलं होतं तुमचा फोटो भिंतीला लावलेला. त्यानंतर तुमचा आणि माझा संबंध नाही, असंही आता तो बोलत असतो. तर त्यांनी येताना ना आलोकसाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट त्याचं देत असतात. त्यांनी आलोकसाठी एक सुंदर असा कॅमेरा गिफ्ट आणलेला असतो, पण आलोकला ना त्याच्यासोबत बिलकुलही बोलायचं नसतं आणि म्हणूनच मग आता आलोक ना त्यांच्याशी बोलणं टाळत असतो. आलोकने आता म्हटलेलं होतं की मी एकमेकांना ओळखत नाही, तुमचा माझा संबंध नाही, असं आता तो बोलत असतो. आणि तेव्हाच ना तिच्या वडिलांना राग येतो आणि आता हे सगळं तू जे बोलतोयस ना, ते तुझ्या आईने शिकवलेलं आहे, त्यामुळेच तू माझ्यासोबत हे असं वागतोय. हेही आता त्याचे बाबा त्याला ओरडत असतात. आलोकही आता त्यांच्यावर आवाज चढवून निघून जातो. तर आलोक जसा निघून जातो ना, तर आलोककडे आता ते ओरडत असतात. तेवढ्यातच तिकडे आता सुलक्षणा येते. सुलक्षणा तिथे आल्याबरोबर आता मात्र सुलक्षणा म्हणत असते की जे काही आलोकने केलं ते योग्यच केलं. मग तेव्हा दुसरीकडे आता सजावट सुरू असते, कारण आज ना मेहंदीचा प्रोग्राम असतो आणि मेहंदी प्रोग्राममध्ये सगळी जंगी तयारी ना भाग्याने स्वतः हाती घेतलेली असते. भाग्या म्हणत असते की होतंय का. मग तेव्हाच ना कौस्तुभला तिने स्टूल एकदम घट्ट पकडायला सांगितलेला असतो. तेव्हाच ना आता कौस्तुभ म्हणत असतो की अगं तू कशाला चढली आहेस, दे ना, मी लावलंच असतं की गं चढून. पण आता ती म्हणत असते की नाही, मी माझ्या पसंतीने सगळं काही डेकोरेशन करते, सो मला तसंच करू दे, असंही आता बोललं जात असतं. मग तेव्हाच ना इकडे आता तृप्ती ही पूर्ण सजावट करत असते. तृप्ती ही सजावट करताना ना आता म्हणत असते भाग्याने खूपच मनावर घेतलेलं दिसतंय प्राजक्ताच्या आता ह्या लग्नाचं. मग एवढी तयारी जी काही जंगी करत आहात त्यावरूनच मला असं वाटतंय. हो, मग मनावर घेणारच ना. शेवटी आमच्या लाडक्या प्राजूचं लग्न आहे. प्राजूच्या लग्नात ना कसलीही कमतरता नको आहे. खूपच छान असं सगळं हवं आहे, म्हणूनच तर एवढी जोरदार तयारी सुरू आहे. तेच आता मामाही म्हणत असतात की हो ना, भाग्याने खूपच मनावर घेतले, कारण प्राजू तिच्यासाठी मनापासून तयार आहे आणि प्राजूसाठी ती काही करायला तयार असते, हेही मला बरोबर माहिती आहे. आणि म्हणूनच तर मग आता जे काही चाललं आहे ना ते मस्त चाललं आहे, असंही आता मामा बोलत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता आजी जी आहे ना, तिला आता मुद्दामून भाग्याने सांगितलेलं असतं की तसंही तू अशीच बसून आहेस ना, पटकन एक काम कर, तू ना आता मेहंदीचं ताट तयार कर, ते ताट पूर्णपणे सजव, हेही आता म्हटलेलं असतं. पण या सगळ्याला आजीने नकार दिलेला असतो. आजी जसा नकार देते ना, तसं मात्र आता डोक्यातच भाग्याच्या गेलेलं असतं. भाग्या म्हणत असते की काय आहे तुझं, तू आता इथे अशीच बसून आहेस ना, म्हणून तुला सांगितलं आहे ना. पण तेव्हाच ती म्हणत असते मी बसून असली म्हणून काय झालं, मला नाही जमत आहे हे सगळं काही, कारण मला या लग्नामध्येच इंटरेस्ट नाही आहे ना, मला सामील व्हायचं आहे, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी
गोष्टी बोलल्या जातात ना, मग भाग्या सांगत असते यावर एकच ऑप्शन आहे, पटकन उठायचं आणि तुझ्या घरी निघून जायचं. असं बोलल्याबरोबर का असं का तू असं का बोलतेस? मग तेव्हा जर तुला ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर इथे थांबण्यासाठी काही अर्थ नाही आहे, तू उठ आणि निघून जा इकडनं, असंही आता म्हटलं जातं. पण जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता प्राजक्ता म्हणत असते की नको ना गं भाग्या, राहू दे ना, आजी असू देत. मग आता अगं मला सांग, जर त्या काहीच करणार नसतील तर काय उपयोग आहे? मग तेव्हाच ना म्हणत असते की तू इथे बसलीस ना, पटकन हे प्लेट सजव, पूर्ण तयारी कर, समजलं ना, मला तुझ्याकडनं काही ऐकायचं नाही आहे दुसरं. असंही आता डायरेक्टली तिने सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा ती डायरेक्टली असं रागारागात बोलते ना, तसं मात्र आता इथे असणारी प्राजूही बघत राहते. कारण प्राजूलासुद्धा थोडं विचित्र वाटत असतं की हे सगळं काय चाललं आहे ते. पण तरीसुद्धा ना आता आजी काही त्या सामानाला हात लावत नसते. आजीला तर आता राग येत असतो. आजीला पटतच नसतात या सगळ्या काही गोष्टी. म्हणूनच तर आता आजी जी आहे मूठपणे बसलेली असते. तेव्हाच ना इकडे आता आजीला जे काही म्हटलेलं असतं त्यामुळे तृप्ती आता भाग्यावर भलतीच खुश असते. आणि तृप्ती भाग्याला म्हणत असते की तू जे काही केलंस ना ते अगदी बरोबर केलंस, तुझ्यासारखं ना हे कोणालाच जमू शकत नाही, असंही आता तिने म्हटलेलं असतं. तेच आता प्राजक्ता शांतपणे उभी राहून हे सगळं काही पाहत असते. तिला तर आता हे लग्न आणि या सगळ्या काही गोष्टीच ना अगदीच ना नकोशा झालेल्या असतात. पण काय करणार, तिच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. तिला आता घरातल्यांच्या सुखासाठी भाग्यासाठी हे लग्न जबरदस्ती का होईना करावं लागत असतं. त्यामुळे आता ती शांत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता आजीला न राहूनसुद्धा या सगळ्या काही गोष्टी कराव्याच लागतात. कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. त्यामुळे आता गुपचूपपणे ती करत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सुलक्षणा म्हणत असते की तुम्हाला हे असंच पाहिजे. आता तुम्हाला कळलं का की तुमचा मुलगा तुमचा किती रागराग करतो ते? मग तूच त्याच्या मनामध्ये हे सगळं भरवले, असे इंद्रजितना सुलक्षणाला बोलत असतात. त्यावर सुलक्षणा म्हणत असते की मी कशाला त्याच्या मनामध्ये काही बाई भरू, कारण त्याला काही गोष्टी कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? अहो हा कॅमेरा तुम्ही आत्ता त्याला आणून दिलाय, पण एवढ्या वर्षात 15 वर्षाआधी त्याचा एक कॅमेरा त्याच्याजवळ होता, पण तो कॅमेरा आता त्याच्याकडे नाही आहे. याचा अर्थ हाच आहे की त्याला आता कॅमेऱ्यांमध्ये इंटरेस्ट नाही आहे. जेव्हा त्याचा पहिला कॅमेरा त्याच्याकडनं तुटला गेला, त्याच्यानंतर त्याला मी दुसरा एकदम भारीतलासुद्धा कॅमेरा आणून दिला, पण त्याला आता कॅमेरामध्ये जराही इंटरेस्ट नव्हता. आणि म्हणूनच तर मग स्वतःची फोटो काढायची सवय मोडून त्याने फक्त विचार केला की आपल्याला आता हे तर काही जमणार नाही. म्हणूनच मग त्याने डायरेक्टली ना या सगळ्या काही गोष्टी सोडून विचार केला की जाऊ दे, आपण एक लक्षात घेऊया की तेच तेच काय म्हणून करायचं. म्हणजे जर फोटोमध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आहे तर आपण स्केच काढूया, चित्रकार होऊया. आणि तेव्हापासून ना तो फक्त आणि फक्त चित्र काढतो आणि त्याला चित्राची आवड निर्माण झाली. मग तुम्हाला असं वाटत असेल की तो फोटोज काढत असेल म्हणून तुम्ही त्याला कॅमेरा आणला, तुम्ही कधी तुमच्या मुलांचा विचार केलाच नाही. जर मुलांचा विचार केला असताना, मुलांच्या दृष्टिकोनाने विचार करून बघितलं असतं ना, तर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी कळल्या असत्या. पण कशा कळतील? कारण 15 वर्ष त्यांना मी सांभाळायला आहे, ती माझी मुलं आहेत. मग आता माझी मुलं काय करतेस? त्या मुलांना तू जसं शिकवलेस ना तशीच ती मुलं शिकली आहेत. तूच त्या मुलांना ह्या सगळ्या काही गोष्टी मुद्दामून मनामध्ये भरवून दिलेस की माझ्याशी असं वागायचं. मी कशाला मुलांना काय शिकवू? मुलांना कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? आजकालची मुलं आहेत ना खूप हुशार आहेत, कळलं का तुम्हाला? मग आता माझ्या आलोकला तर माझ्यापासून तू लांब केलेस, सोबतच ना तू मुलंसुद्धा माझ्यापासून लांब केलेस. दोन्ही मुलं माझ्याकडनं तू हिरावून घेतलीस. तुला हे सगळं करून आता आनंद वाटत असेल ना की माझी मुलं माझ्यासोबत नीट वागत नाहीत हे बघून मला मला का आनंद वाटेल? पण तुम्ही तेव्हाच जर मुलांचा विचार केला असतात ना तर ही वेळ आली नसती. म्हणजे माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही जर मुलांना तेव्हाच जर विचारलं असतं ना की मुलांनो तुम्हाला काय हवं आहे काय नको, तेव्हा तर तुम्हाला मुलांनी आपलंसं केलं असतं. पण तुम्ही त्यावेळेला मुलांना विचारलं नाही, तर आता तरी तुम्हाला मुलं का विचारतील सांगा ना? 15 वर्षानंतर तुम्ही आता येताय, आत्ता आल्यानंतर मुलांच्या आवडी जपायचा प्रयत्न करताय, पण मुलांच्या आवडी या बदलल्या आहेत याही तुम्हाला कळत नाही आहेत, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जात असतात ना, तेव्हा मात्र
इंग्रजीत बोलत असतात की मुलांच्या मनात ना आपण जे घडवतो, आपण जे सांगतो ना तेच असतं. मग तू मुलांना तेच जर सांगितलं असेल तर मुलं दुसरा काय विचार करणार आहेत? मुलगा तोच विचार करणार ना. मग तेच जर तू मुलांना नीट प्रेमाने वेगळं समजावून सांगितलं असतंस ना, तर आज मुलं ना माझ्याबरोबर नीट वागले असते. अहो, पण त्यांना नीट सांगायला तुम्ही त्यांच्यासोबत होतात का? तुम्ही जर त्यांच्यासोबत इथे राहून जास्तीत जास्त वेळ घालवला असतात ना, तर गोष्ट वेगळी होती. पण तुम्ही तसं केलंत नाही आणि त्याचे परिणाम आता तुमच्या समोर आहेत. म्हणजेच मुलं तुम्हाला विचारत नाही आहेत, त्याचं एकमेव कारण ते आहे. कारण या येत्या 15 वर्षामध्ये ना मुलांना काय हवं, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सगळ्या सोयीसुविधा ना मी पूर्ण केल्या आहेत. म्हणून मी म्हणताना फक्त बोलते की ती माझी मुलं. तुम्ही काय केले, फक्त जन्माला घातले आणि तुम्ही वाऱ्यावर सोडून पोरांना निघून गेलात. तेव्हा एकदा तरी मागे वळून पोरांकडे बघितलंत का? एकदा तरी मागे वळून पोरांबद्दल चौकशी केली का? नाही. तुम्हाला कुठे काय पडले? तुम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. तुम्हाला जर खरंच त्या सगळ्याबद्दल काही वाटलं असतं ना, तर तुम्ही स्वतःहून सगळं काही सोडून ना इथे निघून आला असतात. पण तुम्ही आलात नाही. त्यावरूनच तर सगळ्या काही गोष्टी कळतायत ना, की तुम्ही काय करताय ते आणि किती मोठी चूक करून बसला आहात ते. आणि आता ही चूक तुमच्यासाठी आयुष्यभरासाठी असेल. कारण तुम्ही या सगळ्या काही गोष्टी चुकून करताय, पण तरीसुद्धा ना तुम्हाला या सगळ्याचा त्रास आता सहन करावा लागणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते की काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही जर हे लग्न मोडायला आला असाल ना, तर ते लग्न काही मी तुम्हाला मोडू देणार नाही आहे. कारण हे लग्न मी जमवलं आहे. माझ्या मुलांचा सगळा विचार करून ना या सगळ्या काही गोष्टी मी जुळवून आणल्या आहेत. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीत तुम्ही इंटरफेअर करू शकत नाही, असंही आता तिने डायरेक्टली म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ती एवढ्या रागारागात बोलते ना, तेव्हा मात्र आता ते सुद्धा शांतच बसतात. त्यांनासुद्धा आता काहीच बोलायला ऑप्शन उरत नसतो. कारण सुलक्षणाने त्यांची बोलती बंद केलेली असते. तेच जर आलोकने जरी त्यांना स्वीकारलं असतं ना, तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी ना वेगळ्या पद्धतीने घडल्या असत्या. पण आलोकने सुद्धा त्यांचा स्वीकार केलेला नसतो आणि त्यामुळेच ना आता हा सगळा प्रकार घडून आलेला असतो. तेच आता सुलक्षणा म्हणत असते की तुम्ही आता असं दाखवायला आलात की तुमची मुलं आहेत आणि तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे, या सगळ्या काही गोष्टी तुम्ही दाखवायला आलात. पण ही ना तुमची खूप मोठी चूक आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण जरी तुम्ही हे लग्न मोडायला आलात ना, तरी हे लग्न काही झालं तरी मी मोडू देणार नाही. कारण मी माझ्या पसंतीच्याच मुलीबरोबर आता आलोकचं लग्न लावणार आहे आणि माझ्या मुलांचा आयुष्याचा जो काही निर्णय आहे ना, तो माझा मी घेईन. समजलं का? असंही आता तिने रागारागात म्हटलेलं असतं. जेव्हा आता ती रागारागात या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता छान अशी तयारी झालेली असते मेहंदी प्रोग्रामची तयारी झालेली असतानाच ना आता इथे ज्या मैत्रिणी असतात ना प्राजूच्या आणि भाग्याच्या, त्यासुद्धा आलेल्या असतात आणि त्या स्पेशली येऊन ना आता मेहंदी वगैरे काढणार असतात. आणि म्हणूनच मग आता जोरदार तयारी चालली आहे. आम्हाला तर वाटलं पण नव्हतं की एवढी सुंदर तयारी तुम्ही लोकांनी केली असेल. पण खरंच ना खूप छान केले तुम्ही लोकांनी हे सगळं काही. मग तेव्हा काय गं भाग्या, तू तू काय हे सगळं काही केलं आहेस? अगदी जोरात तयारी केली आहेस गं, असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग जेव्हा एवढं सगळं म्हटलं जातं ना, तेव्हा तृप्ती म्हणते मग तयारी तर करणारच ना. शेवटी लग्न कोणाचं आहे? आमच्या प्राजूचं आहे. प्राजूच्या लग्नात तर एवढं तर व्हायलाच हवं आणि म्हणूनच तर आम्ही एवढी चांगली तयारी केलेली आहे, हे आता बोलून दाखवलं जातं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता भाग्या, तुझं जेव्हा लग्न होतं तेव्हा तर प्राजूने तुझ्यासाठी असं काहीसुद्धा केलेलं नव्हतं. हे विसरतेस का तू? अगं, तिनेही पण तुझ्यासाठी काही काही गोष्टी करायला हव्या होत्या, पण त्या कोणीच केल्या नाहीत. मग तेव्हाच प्राजक्ता शांत असते. पण त्याचबरोबर आता भाग्याला हेही म्हटलं जातं की बघितलंस का, तुझं लग्न होतं तेव्हा तुझं लग्न मोडलं. तुझ्या हातावर तर काही तुझ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी रंगली नाही, पण आता राजूच्या हातावर तिच्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी मात्र खूपच खुलून दिसते, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना,
तेव्हा मात्र आता म्हटलं जातं की हो हो खरंच ना, किती सुंदर दिसते ना मेहंदी. मग तेव्हाच आता प्राजूचं कौतुक चालू असतं. म्हणजे प्राजू उजवी आहे, आम्हाला माहिती होतं की तुझं जे लग्न आहे ते काही एवढ्यात होणार नाही. तुझ्या लग्नाच्या आधीच ना हे प्राजूचं लग्न होणार हे आम्हाला माहिती होतं आणि म्हणूनच मग आम्ही ना तोच विचार केला होता आणि अगदीच ना तसंच झालं बघ. म्हणजेच ना उजवी असल्यामुळे तिचं लग्न ठरलंय आणि तुझं तुझं तर काहीच नाही गं, हे आम्हाला आधीच माहिती होतं, असंही आता त्या मैत्रिणी बोलत असतात. मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी ना आता भाग्याच्या डोक्यात जात असतात, पण भाग्या शांत असते. मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता सुनवायला घेतलेलं असतं ते म्हणजे आता प्राजूने. प्राजू म्हणत असते की बस झाला हा, तुमचं आता खूप ऐकून घेतलं, पण आता नाही. माझी भाग्या जी आहे ना, तिने माझ्या लग्नात जरी तयारी केली असली ना तरीसुद्धा माझी भाग्या माझ्यापेक्षा उजवी आहे आणि तीच परफेक्ट अशी आहे. तिने जे काही केलं आहे ना ते फक्त माझ्यासाठी केलं आहे आणि तिच्यासाठी मी खूप जास्त महत्त्वाची आहे. मग आता जशी मी तिच्यासाठी महत्त्वाची ना तशीच माझ्यासाठीही ती महत्त्वाची आहे. आम्ही दोघीही जणी ना एकमेकींसाठी गरजेचे आहोत आणि जी ती पाठराखीण आहे आणि पाठराखीण ही नेहमी उजवीच असते. पाठराखीण माझ्यासाठी काही करेल आणि तशीच ती माझी आहे. माझी बहीण नाही तर त्यापेक्षाही जवळची माझी मैत्रीण आहे, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी तिने बोलल्या जात असतात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी सगळीजणं प्राजूकडे बघत असतात आणि प्राजू जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा घरातल्या सगळ्यांनाच प्राजूचं आता कौतुक वाटू लागतं. प्राजू खरंच ना किती विचार करते ना हा सगळाच आता सगळ्यांनाच वाटू लागतं. तर इकडे आता भाग्याने खूप सुंदर अशी मेहंदी काढलेली असते प्राजूच्या हातावर आणि तेवढ्यातच ना कौशिकची आई येऊन तिथे आता तमाशा करायला सुरुवात करते. मग तेव्हाच ना आता अलोकचं सत्य सगळ्यांना समजलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.